महिलांना प्रकाशाकडे उन्नतीकडे घेऊन जाणारा कार्यक्रम महिला विश्व. या कार्यक्रमाचे सादर करते विनोद गवळी यांच्यासह मी शीला घरडे पाटील. कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. यूँ तो कहीं लोग मिलते हैं जिंदगी में, पर कुछ खास होते हैं. मैत्रिणींनो, आज आम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे अशा खास ज्येष्ठ लेखिका डॉक्टर प्रतिमा इंगोले मॅडम यांना. ताई नमस्कार. नमस्ते. नमस्ते. मी सर्व मैत्रिणींच्या वतीनं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं शब्दसुमनांनी स्वागत करते. धन्यवाद. प्रतिमा ह्या साहित्याचा अलंकार असतात, ज्या वाचकांच्या संवेदनांना भिडतात. मैत्रिणींनो, प्रतिमेशिवाय साहित्य अपूर्ण असतं आणि साहित्याशिवाय प्रतिमेचं सौंदर्य खुलत नाही. ताईंचे नावच प्रतिमा आहे. जणू साहित्य निर्मितीसाठीच ताईंचा जन्म झाला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, कारण त्यांची ग्रंथसंपदा ही विपुल आहे. 100 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. 138 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अनेक साहित्य संमेलनांच्या त्या अध्यक्ष झालेल्या आहेत. एवढं सगळं असूनही एक लोभस आणि निगर्वी असं व्यक्तिमत्व ताईंचं आहे. आमच्या स्टुडिओमध्ये ताई आज आल्यात हे आमच्यासाठी भाग्य आहे असं मी मानते. ताईची विपुल अशी ग्रंथसंपदा आहे. साहित्याच्या सगळ्याच प्रकारामध्ये ताईंनी लीलया संचार केलेला आहे. ग्रामीण साहित्य असेल, बालसाहित्य असेल, कादंबरी, नाटक, हे सगळे प्रकार ताईंनी हाताळलेले आहेत. परंतु आपला हा कार्यक्रम महिला विश्व असल्यामुळे फक्त स्त्रीविषयक साहित्याची चर्चा यामध्ये करूया. शोध स्त्रीवादी संकल्पनेचा हा संदर्भ ग्रंथताई आपण लिहिलात. आम्हाला देखील स्त्रीवादी संकल्पना समजून घ्यायची आहे, तर काय सांगाल आपण? मी स्वतः खेड्यात माझं बालपण गेलं आहे आणि माझ्या सुदैवाने काय झालं, तेव्हा लोकसंस्कृती जिवंत होती आणि या लोकसंस्कृतीचा अनुभव मी तेव्हा घेतला आहे. म्हणजे एक वाडा संस्कृती नांदत होती. मी जिथे ज्या गावामध्ये राहत होते तिथे, आणि वाड्यातील बायका सगळे जे कार्यक्रम होते ते सामूहिकरित्या साजरे करायचे. आणि अर्थातच तेव्हा लोकसाहित्याला खूप वाव होता. म्हणजे जात्यावरची गाणी किंवा इतरही गाणी, कहाण्या वगैरे वगैरे, त्याशिवाय त्यांचं म्हणजे विश्व संपन्न होत होतं त्यामुळेच. आणि मला तो अनुभव आला होता. मला लहानपणापासून असं वाटायचं की ह्या जी गाणी गातात जात्यावर वगैरे, म्हणजे भावाच्या बहिणीने मुक्यानी दळू नये असं म्हणायच्या आणि गायच्या, तर मला असं वाटायचं की यामध्ये म्हणजे खूप संपन्नता आहे, साहित्य आहे. आणि तेव्हापासूनच मी खरं तर ते टिपायला सुरुवात केली होती. आणि मग नंतर काय झालं, मी लिहायला लागले. मग लिहायला लागले ते पण अचानकच लिहायला लागले. माझे आजोबा कवी होते आणि त्यांना असं वाटायचं की माझ्या नातीने शिकलं पाहिजे, आईला वाटायचं माझ्या मुलीने शिकलं पाहिजे. पण ते असं काही त्यांना वाटलं नाही की ही लेखिका होईल म्हणून. शांताबाई शेळके लिहत होत्या तेव्हा, पण त्यांनी माझ्यावर वाचनाचे संस्कार केले आणि त्या वाचनाच्या संस्कारामुळे माझं समजा आयुष्य किंवा माझं व्यक्तिमत्व समृद्ध झालं. एक विशेष आहे की मी लहानपणी जेव्हा त्या दानापूर नावाच्या खेड्यामध्ये वावरत होते, तेव्हा माझ्या अजाणता माझ्या मनाने जे वऱ्हाडी शब्द किंवा वऱ्हाडी संस्कृती, त्या वऱ्हाडी ज्या काही लोकसमज होते, म्हणजे वऱ्हाडीचं जे आत्मा आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मला पुढे उपयोग झाला. आणि मग माझी लिहिण्याची सुरुवातसुद्धा खरं सांगायचं तर तशीच झाली. मला लहानपणी गोष्ट खूप आवडायची. मग मी आईला म्हणायची, आई काय नाही सांग. तर आई म्हणायची, नाही, पोरीच्या जातीनं काय नाही ऐकू नये. मी म्हणायची, का गं? तर म्हणायचे, नाही, पोरीनं काय नाही ऐकली की तिच्या जीवनाची कायनी होते. मग मला असं वाटायचं की अरे, वाड्यातल्या बायकांनी तर कहाणी ऐकली नाही, त्यांच्याही जीवनाची एक कहाणी आहे, मग मी का ऐकू नये असं मला वाटायचं. मग मी त्यांच्याजवळ जायची. आमच्या वाड्यातल्या आज्या होत्या, चुलत आज्या वगैरे, तर त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची. मग त्याही माझ्यावर लोभ करायच्या. त्यामुळे मला त्यांच्या कहाण्या समजत गेल्या. आणि मग असं वाटायला लागलं की ह्या बोलत नाहीत, म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये काहीतरी आहे, व्यथा आहे, वेदना आहे, काहीतरी व्यक्तिगत असं तिचं आयुष्य आहे.
पण ती सहजासहजी कोणाजवळ बोलत नाही. सखीच्या जवळ म्हणजे मैत्रिणीजवळ बोलायची किंवा शेजारणीजवळ बोलायची, तर त्या म्हणतच होत्या की सखी शेजारणी धन्य तू या शेजाराची, 12 वरीस झाले याद नाही माहेराची. पण ही गोष्ट वेगळी, म्हणजे एकमेकींना घेऊन त्या चालत होत्या. हा जो स्त्री समभाव आहे हा मला तिथे नांदताना दिसत होता. आणि मग मला तेव्हाच असं वाटलं की आपण ह्या कहाण्या कुठेतरी लिहायला पाहिजे. पण वाचनाची आवड होती. मग कॉलेजमध्ये गेले तर रोज वाचायची. म्हणजे माझा दिनक्रम होता की रात्री 2-3 वाजेपर्यंत वाचायचं. पण मला हे कळत नव्हतं की काय वाचायला पाहिजे. म्हणजे तेव्हा मी रहस्यमय कादंबऱ्या वाचल्या, नासी फडके वाचले, वि स खांडेकर वाचले, पण म्हणजे असं दिशा नव्हती माझ्या वाचनाला. तर मग मला असं वाटायचं की आपण जे वाचतो हे खूप चांगलं आहे. नासी फडकेंच्या कादंबऱ्या खूप चांगल्या आहे. कोणीतरी नायक आहे, कोणीतरी नायिका आहे, कुठेतरी बगीच्यामध्ये एकमेकांना भेटतायत. नायिकेने फुलांचा गजरा केसामध्ये माळला आहे. आणि मग मला असं वाटायचं की अरे अमरावतीत तर आपण शिकतोय, हे शहर मोठं आहे, इथे तर एकही बगीचा नाही किंवा इथे असं दृश्य दिसत नाही. मग मला असं वाटायचं की जशी चित्रपटाची दुनिया काल्पनिक असते तशीच ही साहित्याची दुनियासुद्धा काल्पनिक आहे. मग त्यातूनच मला असं वाटायचं की अरे आपल्या गावची या वयाची मुलगी तर कापसाची फुलं वेचते आणि भाकरीची स्वप्न पाहते. मग मला तेव्हा जाणवलं की आपण जे जगतो ते आपल्याला वाचायला मिळत नाही. आणि आपण जे वाचतो ते कितीही चांगलं असलं तरी आपल्याला तसं जगायला मिळत नाही. आणि त्यातून कुठून तरी मला ठिणगी पडली असेल की आपण हे लिहायला पाहिजे. पण तरी पण काय आहे, कॉलेजचं वय एक वेगळं असतं, तसं काही नाही. लवकरच माझं लग्न झालं. पण माझा अट्टहास होता. मी सासरी अट घातली होती की मला पुढे शिकू दिलं तरच मी लग्न करीन. आणि काय झालं, नेमकं विद्यापीठाचा संप झाला आणि त्या वर्षी माझ्या 2 पेपर राहून गेले. लग्नानंतर होते ते काही मला कोणी देऊ दिले नाहीत. आणि मग परीक्षा पण नंतर काय त्यावर पडदा पडला. पण मी हट्टी, म्हणजे माझ्याकडे खाऊचे पैसे होते तेव्हा. दानापूरला सासरी जाताना 4 आठाणे 4 आणे असे खाऊ मिळायचं मला. तर ते माझ्याकडे होते. ते भरून मी फॉर्म भरला. BA झाले. आणि मग MA करायचंच होतं. मग माझे मिस्टर, माझ्या सगळ्या नंदा म्हणाल्या आता वहिनी शिकून काय उपयोग आहे. पण सुदैवाने काय झालं की आमच्या शेजारी एक डॉक्टर राहत होते, धर्माधिकारी नावाचे. त्यांचा आणि आमचा घरोबा होता. त्यांनी मला मुलगी मानलं होतं. त्यांना असं वाटायचं की मुलगी हुशार आहे कुठेतरी. आणि मग ते माझ्या मिस्टरांना म्हणाले की ती शिकते आहे तर तिला शिकू द्या म्हणाले. मग माझे मिस्टर म्हणाले की तिला आता शिकून तरी काय करणार आहे. मग ते म्हणाले मी डॉक्टर आहे तरी पण मी 5 विषयात MA केलं. हा आनंद असतो म्हणे, तिला जर इच्छा आहे तर शिकू द्या. मग मी फॉर्म भरला. आणि फॉर्म भरला तर प्रायव्हेट, त्याला 10 कादंबरी विषय घेतला. आणि 10 कादंबऱ्या होत्या, त्यापैकी 7 मला मिळाल्या. त्यापैकी एक होती पण लक्षात कोण घेतो, हना आपटेंची. आणि मग त्यातली यमू, ती जेव्हा मी वाचली तेव्हा माझं संपूर्ण भावविश्व बदलून गेलं. मला असं वाटायला लागलं की अरे, मग मला, माझी आई विधवा होती, माझे वडील मी 1.5 वर्षाची असताना वारले, म्हणून आम्ही आजोबांकडे खेड्यावर गेलो होतो. नाही तर माझ्या वडिलांचं गाव हे अकोलाच होतं. तर मला असं वाटायला लागलं की हे यमूचं दुःख, म्हणजे जेव्हा मी वाचलं तेव्हा मला साक्षात मला असं वाटायला लागलं की हे माझ्या आईचंच दुःख मी वाचते. आणि मग असंही जाणवलं की ही यमू घरामध्ये सुरक्षित आहे. आणि खेड्यातल्या ज्या विधवा स्त्रिया आहेत हिच्यापेक्षा त्यांची दारुण स्थिती आहे. कारण त्यांना बाहेर पडावं लागतं पोटासाठी. आणि मग 2 म्हणजे असा दुहेरी संघर्ष करावा लागतो. म्हणजे घरातला संघर्ष वेगळा आणि बाहेरच्या जगात वावरताना एक विधवा म्हणून जो संघर्ष करावा लागतो तो वेगळा. मग मला तेव्हा असं जाणवलं की आपण आता यांचं दुःख आपण मांडायला पाहिजे. माझा भुलाई नावाचा पहिला काव्यसंग्रह आहे, त्यामध्ये मी मनोगतच टाकला आहे की ह्या बहिणी ज्या आहेत ह्या बोलत नाहीत आणि त्यांचं जे बोलणं आहे तेच मी मांडते आहे. म्हणजे या स्त्रियांचं दुःख मी मांडते आहे. म्हणून तिथून मला असं जाणवलं की आपण आता या स्त्रियांबद्दल लिहायला पाहिजे. आणि मग लोकसाहित्याचा माझा अभ्यास होताच. मग लोकसाहित्य गोळा करतच होते. मग एक ओवी मला 20व्या शतकात सुद्धा मिळाली की ती ओवी अशी होती की पायटच्या पायरी दैनाचा येते राग, उंट नवऱ्या हात दुखले दऊ लाग. मग तेव्हा ही ओवी जेव्हा मी वाचली तेव्हा माझ्या अंगातून वीज सळसळून गेली. म्हटलं आपण जे म्हणतो की बा स्त्रिया दबून आहेत, पण यामध्ये तर स्त्री
स्त्रीत्वाचा हुंकार आपल्याला ऐकू येतोय. कारण ती स्पष्टपणे म्हणते की मीच रोज रोज का दळायचं. बरोबर. जर पीठ सगळ्यांना लागते, भाकरी सगळ्यांना लागते, तर मीच का दळायचं. एखाद दिवशी तू पण उठ आणि दळू लाग. पण हे कसं आहे की ही ओवी तेव्हापासून आज समजा आपण 20व्या शतकापर्यंत टिकून आहे, किंवा जेव्हा तिने त्या लोकसाहित्याच्या कोणातरी अनाम स्त्रीने लिहिली असेल तेव्हा तिच्या मनात तर हे आला की हा माझ्यावर अन्याय आहे. म्हणजे हा जो धागा आहे, हा धागा पकडून मी तो शोध स्त्रीवादी संकल्पनेचा हे पुस्तक लिहिलं आहे की कुठे कुठे आपल्याला असं मिळत आहे की जिथून म्हणजे आपल्याला की ही स्त्रीत्वाची जाणीव हे तद्देशी आहे. म्हणजे लोक असं म्हणायला लागले की नाही बा, स्त्रीवाद हा शब्द पाश्चात्य आहे, तिकडून आपल्याकडे आला. आणि मग आपण समजा स्त्रीवादी लिहायला लागलो, त्याबद्दल बोलायला लागलो. माझा जावयाचं पोर नावाचा जो कथासंग्रह आहे तो समजा 1989 प्रकाशित झाला. आणि त्यामध्ये सगळ्या अशाच कथा आहेत की जी स्त्री तिच्यामध्ये बंडाचा असा विचार येतो. एक नागवेल नावाची कथा आहे, ती पहिल्यांदाच लिहिली मी. म्हणजे दानापूरला तांडे असतात, पानतांडे, त्यातल्या म्हणजे नायिका आहे ती. आणि ती अशी म्हणते की नागवेल जरी त्या बांबूपासून सोडली तरी ती मरत नाही, ती जगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे कुठेतरी असं तिच्या मनात असं येत आहे की बा आपण हे तोडायला पाहिजे किंवा बाहेर पडायला पाहिजे, किंवा मग ती काहीतरी विद्रोह करते. अशा स्वरूपाच्या कथा त्यामध्ये आहेत जावयाचं पोरमध्ये. आणि मग तो प्रकाशित झाला, त्याला शारदा साठे म्हणून आहे, त्यांची प्रस्तावना आहे. तेव्हा महाराष्ट्र स्त्रीवादी शब्द पण नव्हता. पण म्हणजे त्यांनी पण हे लिहिलं की ह्या स्त्रियांबद्दलच्या कथा आहे, त्यानंतर आला. आणि मग मला असं वाटायला लागलं की ह्या ज्या कथा आहेत, वास्तविक मी सामाजिक लिहिते, वास्तव लिहिते. म्हणजे मी जे लिहिते ते काल्पनिक नाही आहे. म्हणजे मी व्यक्तिरेखा प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत. किंवा असं होतं बरेचदा की एक व्यक्तिरेखा पाहून मी त्याच्यावर 4-5 कथा किंवा 4-5 ठिकाणी तिचा उपयोग करते, किंवा 4-5 व्यक्तिरेखा मिळून एखादी चांगली तयार करते. म्हणजे माझी आता गडी कथा जी आहे 12वीच्या अभ्यासक्रमात, ती अशीच आहे, आदर्शवादी कथा, प्रतिकांची कथा आहे, प्रतिमांची आहे, तुम्ही मगाशी जे म्हणालात तशी. तर त्यामध्ये अशी प्रतिका आली आहेत. गढीचं प्रतीक आहे, वाननदीचं प्रतीक आहे, वडाच्या झाडाचं प्रतीक आहे, आणि मुख्य म्हणजे त्यातले जे बापू गुरुजी आहे तेच एक सद्गुणाचं प्रतीक आहे. तर म्हणजे मग मला असं वाटायला लागलं की ह्या ज्या स्त्रिया आहेत ना, ह्या बोलत होत्या मनातल्या मनात, त्या शेजारणीला घेऊन चालत होत्या. म्हणजे त्यांचा जो समभाव आहे तो असा अंतर्गत समभाव होता. म्हणजे ही एतद्देशीय संकल्पना आहे, असं काही नाही की पाश्चात्यांनीच म्हणजे आयात केलेली आहे असं नाही आहे. म्हणून मी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याच चर्चासत्रामधून तसे शोधनिबंध सादर केले. आणि त्याचं आता हे पुस्तक पण आलं आहे, शोध स्त्रीवादी संकल्पनेचा, 2025मध्ये. खरं सांगायचं तर स्त्रीवाद म्हणजे स्त्री ही माणूस आहे आणि माणूसपणाचे जे हक्क आहेत ते तिला मिळायला पाहिजे, ते हक्क मिळवण्याचा तिचा अधिकार आहे. हा म्हणजे याला आपण स्त्रीवाद म्हणू शकतो. आणि स्त्रीवादाची संकल्पना मानवी कल्याणाकडे नेणारी आहे. तुम्हाला माहिती असेल, कदाचित सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी इथे मातृसत्ताक पद्धती होती, आणि मातृसत्ताक पद्धतीमध्ये प्रकृती सगळे होतं. म्हणजे प्रकृतीच्या अधीन इथली व्यवस्था होती. आणि तेव्हा कधीही स्त्रीने असा म्हणजे प्रयत्न केला नाही की प्रकृतीवर स्वार होण्याचा. म्हणूनच तेव्हाची जी भाषा आहे ती पण प्राकृत भाषा होती. तर हा जो तेव्हाचा स्त्रीवाद होता तो म्हणजे खरंच स्त्रीवाद आहे. कारण तेव्हा गणराण्या होत्या, तुम्ही ऐकलं असेल, पण त्यांनी कधी पुरुषांवर अन्याय केलेले नाही आहेत. तेव्हा उलट त्यांना घेऊन त्या चालल्या आहेत. तुम्ही नाव ऐकलं असेल लोपामुद्राचं, किंवा ज्याला म्हणजे खरं नाव तिचं लोपामुंढा आहे, पण लोपामुद्रा म्हणतात. तर तिने अगस्तीशी विवाह केला. तर अगस्तीला अट घातली होती की माझ्याबरोबर तू कृषीकर्म केलं तरच मी तुझ्याशी विवाह करते. म्हणजे तो जो अधिकार आहे, नैतिक अधिकार स्त्रीत्वाचा, आणि खरं म्हणजे स्त्री म्हणजे शक्तीचं रूप आहे. आणि तिला तो दाबण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्याच्या विरुद्ध म्हणजे काहीतरी ॲक्शन किंवा ज्याला आपण म्हणू त्याचा प्रतिवाद करणं म्हणजे खरा स्त्रीवाद आहे. म्हणजे ती माणूस आहे आणि त्या माणूसपणासाठी लढणं म्हणजे स्त्रीवाद आहे. स्त्रीवाद म्हणजे थोडक्यात माणूसपणा. माणूसपणा.
नाही म्हणजे शक्यतोवर कुठलंही व्यक्तिमत्व घडते तर हे म्हणजे त्याच्या आईमुळे घडते. आणि ही जी आई आहे ही खरं तर स्त्रीवादाचं प्रतीक आहे. ती जी चांगुलपणा रुजवते. आणि म्हणूनच मी असं म्हणते की स्त्रीवाद म्हणजेच माणुसकीकडे जाणार आहे. त्याची जर पूर्णपणे म्हणजे रुजवण झाली तर हे सगळं नष्ट होईल. इथलं जे आहे स्त्रीवादाचा जर विचार केला तर आपल्याला माणूस पण काय आहे हे लक्षात येते. हो, आपला वेदांचा अभ्यास आहे. आपला जन्म बौद्ध कुटुंबात झालेला नाही आहे. नाही तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री जागृतीचे कार्य हा तुमचा संदर्भ ग्रंथ आहे. तर बाबासाहेबांच्याकडे कसं बघावं आपण महिलांनी? नाही, बाबासाहेबांना तर पाठीराखा भाऊच म्हणून मानायला पाहिजे. कारण त्यांनी एक तर द्विभार्या प्रतिबंधक कायदा केला. त्यामुळे स्त्रीला म्हणजे जी स्वतंत्रता मिळाली. निदान कसं आहे, पूर्वीच्या काळचे पुरुष 4-4, 5-5 विवाह करत होते. त्यामुळे तर आता तसं नाही ना. आता निदान काय आहे की दुसरं लग्न करताना माणूस विचार करतो. म्हणजे द्विभार्या प्रतिबंधक कायदा हे बाबासाहेबांची स्त्रियांना मोठी देण आहे. आणि समानता आणि मतदानाचा हक्क जो बाबासाहेबांनी दिला, तर हे तर 2 उपकारच आहे. त्यामुळे तो बाबासाहेब सगळ्या स्त्रियांचे मोठे बंधू आहेत असं मला वाटतं. म्हणजे मी 2-3दा तो विचार मांडण्याचा पण प्रयत्न केलेला आहे की म्हणजे त्यांच्यामुळेच स्त्री स्वतंत्र झाली आहे, खरं शिकू लागली आहे बाबासाहेबांमुळेच. आणि बाकी तर संविधानातले जे हक्क स्त्रीला मिळाले ते बाबासाहेबांमुळेच मिळाले आहेत. बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान आहे आपल्या आयुष्यामध्ये. हो. तरीही आजची स्त्री आहे ते फार बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेते आहे असं दिसत नाही. हे खरं आहे का? हे तर बिलकुलच खरं आहे. सावित्रीबाईंचे विचारसुद्धा कुठेही घेते आहे. माझा तर जावयाचं पोर नावाचा माझा कथासंग्रह आहे. त्यामध्ये एक बोरोवाली बाई नावाची कथा आहे. तर ती कथा अशीच आहे. मी लोकसाहित्य गोळा करत होते आणि ती बाई आमच्या दारावरून बोरं घ्या बोरं असं म्हणत जात असे रोज. शाळा होती जवळ. मग एक दिवस मला असं वाटलं की तिचा चेहरा खूप तरतरीत होता. मग असं वाटलं की हिला नक्की लोकगीतं येत असतील. मग मी तिला घरात बोलवलं आणि तिला म्हटलं आता हिच्या जवळ जायचं तर काहीतरी आपल्याला उपाय पाहिजे. तर मी तिला म्हटलं बाई म्हटलं तुम्हाला जुने गाणे येतात? तर ती म्हणाली हो. आधी तर तिच्याशी बोरांचा व्यवहार केला. म्हटलं बाई बोरं कशी दिली? तर ती मला म्हणाली की बाई तुम्ही म्हणे शिकलेल्या बाया खूप हिकात्या करता म्हणे. मी म्हणे आता 4 रुपये पायली सांगतो तर तुम्ही म्हणाल म्हणे की महाग होतात आणि 2 रुपये पायली सांगतो तर मला पुरत नाही म्हणे. तर मग मी तिला म्हटलं असं कर तू 2 रुपये राहू दे, 4 रुपये मला 3 रुपये पायलीने बोरं दे. मग तिने बोरं दिले मला, 1 पायलीभर घेतले. मग ती जरा खुश झाली. मग तिला म्हटलं बाई आता गाणे येतात का तिला? हो म्हणे मला भजने येतात, कव्वाली येते म्हणे. माय पोरगा म्हणे त्या रेल्वेमध्ये कव्वाल्या म्हणते म्हणे, पोट भरते. मी म्हटलं बाई ते गाणे नको मला, जुने गाणे जात्यावरचे, इनामायचे, महादेवाचे असे गाणे पाहिजे. मग ते म्हणे कायले म्हणे बाई ते काय कामाचे म्हणे आता जातं तर मुकं झालं म्हणे. पण ते गाणे नाही. मी म्हटलं हे पहा जातं मुकं झालं ते काही कामाचे नाही असं तुम्ही म्हणता, ते कोणाला येतही नाही आता, म्हणूनच ते लिहून ठेवावं लागतात. तर ती म्हणाली बरं म्हणे मला येतात म्हणे, पण म्हणे मी कधी सांगू म्हणे तुम्हाला, मला कुठे टाईम आहे म्हणे. मी म्हणे पायटी उठतो म्हणे, बोरं वेचायला जातो म्हणे, बोरं आणतो म्हणे, तिकून आल्यावर भाकर करतो म्हणे, भाकर बांधतो हे पा म्हणे माय टोपल्यात भाकर आहे. आणि मग म्हणे गलोगली हिंडतो म्हणे, बोरं घ्या बोरं म्हणे, तेव्हा 4 पैसे भेटतात आणि त्याचं तेल मीठ आणतो म्हणे. मी तिला म्हटलं तू असं कर, उद्यापासून माझ्या घरी जेवत जा म्हटलं. मग भाकर करायचा टाईम उरते की नाही, मग तेवढा वाचून तेवढा मला देत जा म्हटलं. तर म्हणे असं काहीतरी सांगा म्हणे बाई. ती बौद्धच होती आणि म्हणजे बाबासाहेबांवर तिची श्रद्धा होती. आणि मग काय झालं की दुसऱ्या दिवशी मग ती आली आणि मग तिला मी जीव घातलं. मी असं स्टूल घेतला, समोर हे ठेवलं, रजिस्टर ठेवलं, पेन घेतलं आणि म्हटलं सांगा गाणे. आणि मी अक्षरशः चकित झाले. त्या बाईला 200च्या वर गाणी पाठ होती. बापरे. म्हणजे ते रजिस्टर अपुरं पडलं, इतकी तिला पाठ होती. आणि मग मला असं वाटायला लागलं तेव्हा की अरे
या बाईला संधी मिळाली नाही हं. म्हणून. आणि मला जे वाटते की मी मोठी हुशार आहे, मी फर्स्ट क्लास फर्स्ट आले आहे आणि मी प्राध्यापक आहे, पण म्हटलं माझं सगळं व्यर्थ आहे, कारण मी काहीतरी मिळावं म्हणून शिकत होते, काहीतरी मला डिग्री मिळावी म्हणून लक्षात ठेवत होते. या बाईला तर तसं काहीच नाही आहे, की हिला असं वाटलंही नाही की हे लोकगीतं कोणाला तरी उद्या सांगावं लागतील किंवा काय. तरीही तिच्या एवढे जर 200 गाणी पाठ आहे, तर माझ्या स्मरणशक्तीपेक्षा तिची स्मरणशक्ती नक्कीच चांगली आहे. हो. आणि मग ती आवाज म्हणजे उठून गेली आणि तिने आवाज दिला बाहेर, बोरं घ्या बोरं. तेव्हा मला असं मनात जाणवलं की अरे, असं या सावित्रीबाईंचा तर आत्मा असा म्हणत नसेल की हे बोरं हे शिक्षणाचं वाण आहे आणि हे बोरं घ्या बोरं घ्या तुम्ही. म्हणजे त्यांचा जो उद्देश होता की स्त्रियांनी शिकून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करावा, देशाचा विकास करावा, तसं कुठेच दिसत नाही आता. तुम्ही बघताय शिकलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्या सुद्धा काय करतात. आता मी मध्ये लिहिलंही होतं की त्या लोकलमध्ये वडाची फांदी आणून त्याची पूजा करतात, वैभवलक्ष्मीची पोथी वाचतात शिकलेल्या पण, आणि त्यांचे विषय हेच असतात. आणि मग मला असं वाटलं, म्हणजे त्या कथेमध्येच मी असं म्हटलं आहे की आमच्या याच्यामध्ये ड्रमाखाली एक वडाचं रोप निघालं होतं. तो ड्रम बाजूला केल्याबरोबर ते इतकं झपाट्याने वाढलं. तर मला असं वाटायला लागलं की खरं तर स्त्रियांनी असं व्हायला पाहिजे होतं. म्हणजे त्यांना शिक्षणाची संधी मिळाल्याबरोबर त्या वडाच्या रोपासारखे त्यांनी भरभराटायला पाहिजे होतं. पण तसं आपल्याला दिसत नाही. म्हणजे शिक्षणाचा उपयोग फक्त स्त्रिया पण तसंच करतायत, नटण्यात मुरडण्यात किंवा एक काय दिखाऊपणामध्ये त्या स्वतःचं व्यक्तिमत्व वाया घालवत आहे. आणि सावित्रीबाईंचा मूळ काही उद्देश सफल झाला असं मला वाटत नाही. 4-2 स्त्रिया असतील, म्हणजे माझी अशी अपेक्षा होती की स्त्रियांनी निदान इतर स्त्रियांसाठी काहीतरी वेळ द्यायला पाहिजे, काहीतरी इथं करायला पाहिजे समाजोपयोगी. आणि तसं काही आपल्याला घडताना दिसत नाही. म्हणजे स्त्रियांच्या बद्दल, शिक्षणाबद्दल जो सावित्रीबाईंचा किंवा बाबासाहेबांचा उद्देश होता तो आपल्याला काही दिसत नाही बरेचदा. असंच मी म्हणजे आधी एसटीने प्रवास करायची, तर कुठून तरी आले आणि मग दर्यापूरला जायला गाडी नव्हती. मग माझी एक मैत्रीण होती अमरावतीला, ती राहिली, तिच्याकडे राहिले. तर ती पण प्राध्यापक होती. तर मग ती मला काय म्हणाली की म्हणे आता म्हणे असं कर म्हणे प्रतिमा, तू म्हणे माझी एखादी साडी घाल, कारण उद्या तुला परत प्रवास करायचा आहे. तर मी म्हटलं चालेल आता दे म्हटलं. तर तिने असं कपाट उघडलं आणि दाखवलं मला, घे म्हणे यातली कुठली. अक्षरशः अशा 2 रांगा त्या हँगरला लावून तिच्या कपाटामध्ये होत्या. मी पाहून डोक्यावर मी हात दिला, म्हटलं बापरे एवढ्या साड्या. म्हटलं अगं म्हटलं तुला एवढ्या साड्या लागतात? हो म्हणे, रोज वेगळी वेगळी घालायला लागतेच ना म्हणे, आता रोज कॉलेजमध्ये जायचं तर. माझ्या मनात विचार आला की सावित्रीबाईंना जर 2 लुगडे नंतर 3रं लुगडं सुद्धा मोठ्या यांनी जुलमानी त्यांना मिळवावं लागलं. आणि ही ती एवढ्यात एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न होते. पण असाही विचार शिकलेल्या मुलींच्या मनात येत नाही कधी. किंवा माझी दुसरी एक अशीच अमरावतीची मैत्रीण होती, म्हणजे आम्ही वर्गात शिकलेला, ती पण प्राध्यापक होती. एकदा कधीतरी मी तिच्याकडे गेले. मी दर्यापूरवरून अमरावतीला व्याख्यान ऐकायला जायची, म्हणजे जेव्हा व्याख्यानं होत होते ना नगर वाचनालयात तेव्हा. आणि रात्रीची शेवटच्या गर्दीच्या बसमध्ये धक्के खात परत यायची. तर एकदा कधीतरी मी लवकर गेले, तर मग मी तिच्याकडे गेले. तिने मला बोलवलं होतं. तर म्हणे माझ्या घरी ये, माझ्याकडे हळदी कुंकू आहे. मग मी तिच्याकडे गेले. मी म्हटलं का गं तू आजच का हळदी कुंकू ठेवलं? म्हटलं तिकडे नगर वाचनालयाचं व्याख्यानं चालू आहेत, तिथे यायचं ना. नाही म्हणे व्याख्यानं काय रोजचेच आहेत. मग माझ्या मनात विचार आला की हळदी कुंकू सुद्धा तर रोजच आहे. म्हणजे काय आहे की म्हणजे हळदी कुंकू करू नये असं नाही आहे, पण आपण याचा विचार करायला पाहिजे की आपण महत्त्व कशाला दिलं पाहिजे. म्हणजे तिने जर ते व्याख्यानाच्या वेळा अटेंड केल्या असत्या, नंतर हळदी कुंकू केलं असतं तर काही बिघडलं नसतं. हळदी कुंकू चांगलं आहे, स्त्रिया एकमेकींना भेटतात, सुखदुःखांची हे होते, म्हणजे हे. पण काही नाही, तसं होत नाही ना. सावित्रीबाई फुले असतील किंवा बाबासाहेब जे आहेत ते खरं तर महिलांना समजले नाही असं आपण म्हणूया. कारण ज्या स्त्रीला बाबासाहेब समजले, जसं की तुम्ही बाबासाहेब समजून घेतलेत आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनाची वाटचाल करतो,
तर प्रसार माध्यमातील स्त्री प्रतिमा याविषयीचं पण तुमचं लेखन आहे. हो. तर त्याच्याविषयी बोला. आता माझं पण विनोदी एक कथासंग्रह हजारी बेलपान नावाचा, तर स्त्रियांबद्दलचाच आहे, पण मी त्यातून हे असं त्या स्त्रियांना जाणून दिलेलं आहे की ही अंधश्रद्धा जी आहे तुमची ही घातक आहे. म्हणजे अंधश्रद्धेला तरी निदान खतपाणी घालू नये. किंवा असं होतं आहे की बऱ्याच आता जाहिरातीमध्ये स्त्रियांचा गैरवापर होतो, पण असं त्यांच्या विरुद्ध स्त्रिया आवाज उठवत आहेत किंवा त्या निदान बघायचं टाळतायत असं सुद्धा होत नाही आहे ना. किंवा आजकालच्या ज्या आपण मालिका बघतोय त्यामध्ये सुद्धा तुम्ही म्हणता तसंच दाखवतात की एक भडकपणा आहे स्त्री सगळा. आहे आणि तिचे संबंध हो. म्हणजे इतर ज्या कुमारी मुली आहेत त्यावर चांगले संस्कार होतील असं काहीतरी दाखवायला पाहिजे. त्यातून म्हणजे त्या बोध घेतील असं मला स्वतःला असं वाटतं की प्रसार माध्यमांनी तरी स्त्रियांच्या बाजूने उभं राहावं आणि म्हणजे त्यांना विचारप्रवणही करावं आणि म्हणजे त्यांना काय म्हणूया आपण की जे घातक आहे ते त्यांच्यासमोर स्पष्टपणे नसलं तरी अस्पष्टपणे मांडलं तर त्या निदान असं करणार नाहीत असं मला वाटतं स्वतः. आकाशवाणी तरी याची काळजी घेते, हो, नेहमीच माहिती घेत आहे. आलेली आहे आणि यापुढे देखील ती घेत राहीलच. मैत्रिणींनो, ताईंशी आणखी आपण गप्पा करूयात, परंतु वेळेअभावी आजच्या या कार्यक्रमात आपण इथे थांबूया. या पुढचा भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कार्यक्रमामध्ये. मैत्रिणींनो, आता महिला विश्व या कार्यक्रमामधून आपल्या या सखीला म्हणजेच शीला घरडे पाटीलला अनुमती द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.